ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आता मुंबईमध्ये परतलेले आहेत। 4 खासदार हे विमानानं, संजय जाधव, आष्टीकर, वाकचौरे, संजय देशमुख विमानानं मुंबईमध्ये आता आलेले आहेत। दुपारी 4 वाजता शिंदेंसोबत फुटलेल्या खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। तर फुटीर खासदारांसोबत पोलिसांचा मोठा ताफा पाहायला मिळतोय। ठाकरेंचे हे 6 फुटीर खासदार एकत्रितपणे तर काही फोटो आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत। ज्यावेळेला खासदार मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळेची ही काही फोटो, म्हणजे 4ही खासदारांचे फोटो खरं तर आपल्या समोर आले। तर या फोटोमध्ये आता नागेश पाटील, आष्टीकर आपल्याला पाहता येत आहेत। तर भाऊसाहेब वाकचौरे विमानतळावरून बाहेर पडतानाच्या दरम्यानचे हे सगळे फोटो आणि दृश्य असावी असं एक साधारणतः दिसतंय। तर मागच्या दरवाज्यानं या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता हे सगळे खासदार शिंदेंच्या भेटीसाठी जात आहेत। तर हे सगळे 6 खासदार एकत्रितपणे शिंदेंची भेट घेतील, भूमिका एकत्रितपणे मांडतील आणि त्यानंतरच पत्रकार परिषद, त्यासोबतच पत्रकार परिषद आणि मग शिंदेंच्या शिवसेनेतला प्रवेश, असं हे आजचा दिवसाचा साधारणतः चित्र असू शकतं। नागेश होते आणि आपण पाहिलं की ज्यावेळेला ठाकरेंकडनं फुटले आणि सगळ्या खासदारांना दिल्लीमध्ये नेण्यात आलेलं होतं लोकसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी, त्यावेळेला हे सगळे खासदार एकत्र होते। तर बंडू पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर ते देखील यामध्ये बंडू जाधव हे देखील यामध्ये होते आणि ते 4 खासदार जे आहेत ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर होते। ओमराजे आणि संजय दिना पाटील, फक्त हे 2च खासदार जे आहेत ते मुंबई आणि पुण्यामध्ये होते। आष्टीकर आणि बंडू जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मगाशी आपण पाहिलं भाऊसाहेब वाकचौरे देखील मुंबईमध्ये आता दाखल झालेले आहेत। देवदर्शन करून हे 4ही खासदार आता मुंबईमध्ये दाखल झाले। तर या सगळ्यांचा एकत्रितपणे ही दृश्य आपण पाहतोय। बंडू जाधव, त्यानंतर नागेश पाटील, आष्टीकर, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे। तर हे 4ही खासदार आता मुंबईच्या बाहेर होते आणि देवदर्शनासाठी गेले होते असंही कळतं। आणि सगळ्यात आधी हे 4 खासदार हे मुंबईमध्ये पोहोचलेले होते। त्यानंतर संजय दिना पाटील आणि सगळ्यात शेवटी ओमराजे दिल्लीमध्ये गेले होते। लोकसभा अध्यक्षांची त्यांनी भेट घेतली, तिथे त्यांनी पत्रही दिलं असं कळतं, मात्र हे पत्र अद्यापही समोर आलेलं नाही।